नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज आपण अशा काही व्यक्तींना आपण भेट घालून देणार आहोत। आपण खल्ली म्हणलं की आपणाला हरियाणा त्याचबरोबर संपूर्ण जगभरात असणारं जे प्रेरणादायी ते स्थान आहे। तर आपणाला आज महाराष्ट्राचा जो खली आहे उमेश वसवे, आपण त्यांच्याशी आज जोडणार आहोत। उमेश वसवेबद्दल खरंच आपणाला जर पाहायला गेलं तर उमेश वसवे महाराष्ट्राचा खली म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतोय। आणि त्याच अनुषंगानं आज आपण पुण्याला भेट दिली। पुण्याला भेट दिल्यानंतर खरंच उमेश भाऊंशी आपण भेटल्यानंतर खरंच महाराष्ट्राचा जो खली आहे, महाराष्ट्राचा आपली खरंच शान आहे आणि महाराष्ट्राला मिळालेले एक वैभवशाली जे नेतृत्व आणि कर्तृत्व म्हणून आज उमेश भाऊ आपल्याशी जोडलेले आहेत। खरंच आपण उमेश भाऊशी दिलखुलासपणे गप्पा मारणार आहोत। महाराष्ट्राचा खली म्हणून आज आम्हाला नवकेसरी या वृत्तपत्राला आणि त्याचबरोबर नवकेसरी या न्यूज चॅनलला आम्हाला अभिमान आहे। अशा काही मान्यवर आणि अशी काही जीवनामध्ये गोड माणसं असतात की त्यांच्या आयुष्याला एक नवीन वळण, नवीन दिशा, नवीन प्रेरणा आणि तरुण पिढीला नेहमीच अशा स्थानाने सदास्थान घडतं। अशा महाराष्ट्राच्या खलीला उमेश वसवे माझ्यावर जोडलेले आहेत। आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहे। उमेश भाऊ नमस्कार। धन्यवाद उमेश भाऊ, खरंच आज आम्ही नशीबवान आहे, आपण पाहिलं असेल माझ्याबरोबर उमेश भाऊ जोडलेले आहेत। उमेश भाऊ, आज महाराष्ट्राचा खली म्हणून आपल्याला हे करतोय, संबोधलं जाते, काय सांगू शकाल खली साहेबांच्याबद्दल? काय सांगू शकाल तुम्ही? बसवेत का? बसू शकता। खली सरांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर खली सर आज जगामध्ये खूप मोठं नाव आहे खली सरांचं, पण ते नाव जेवढं मोठं आहे तेवढं त्यांचं हृदयही मोठं आहे। माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला खली सरांनी त्यांच्या इकडे जलंधरला बोलवून घेतलं होतं। त्यांनी जेव्हा मला पाहिलं जेव्हा त्यांना कळलं की महाराष्ट्राचा खली म्हणून महाराष्ट्रामध्ये एक व्यक्ती आहे जो नावावर उपास येतोय, आणि त्यांनी जेव्हा मला पाहिलं जलंधरमध्ये त्यांच्या घरी, त्यांनी मला त्यांच्याकडे 5 ते 6 दिवस थांबवून ठेवलं। त्यांचे भाऊ, त्यांच्या फॅमिलीशी ओळख करून दिली आणि सख्ख्या भावासारखा जीव लावला। म्हणजे ते इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे, पण त्यांचं हृदयही तेवढंच मोठं आहे की प्रत्येक सामान्य व्यक्तीला सुद्धा त्यांनी पाठीवर हात ठेवून सोन्याचं बनवलेलं आहे। जसं आज मी महाराष्ट्राचा खली म्हणून प्रसिद्ध आहे, याच्यामध्ये खली सरांचा खूप मोठा वाटा आहे। उमेश भाऊ, महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये ज्यावेळी खली येतात त्यावेळी त्यांच्यावर आपणच सातत्याने बरोबर असता। खली सर पुण्यामध्ये 3 वेळा आलेले आहे आणि 3ही वेळेस मी सोबत होतो। आणि जेव्हा मी खली सरांकडे गेलो होतो त्यांच्याकडे राहिला, तर त्यांना मी शब्द म्हणजे त्यांना बोललो होतो की सर जमलं तर एकदा फॅमिलीसहित तुम्ही पुण्यामध्ये या। तर खली सर जेव्हा फर्स्ट टाईम पुण्यामध्ये आलात तेव्हा मॅडम, त्यांची मुलगी आणि खली सर स्वतः होते। आम्ही 2 दिवस पुण्यामध्ये राहिलो, 2 दिवस मुंबईला फिरवलं आणि त्यांनी जाताना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या मला पुढच्या आयुष्यासाठी। आणि मॅडम स्वतः बोलल्या की खली सर सांगतात उमेश माझा भाऊ आहे। आपण पाहिलं जातं की खरंच या महाराष्ट्राचा जो खली आहे उमेश भाऊ वसवे, आपण पाहिलं जातं उमेश भाऊची जी हाईट आहे, आपण पाहिलं जातं जे खली साहेबांचं जे खरंच नेतृत्व आहे, खली साहेबांचे जे प्रेरणा आहे आणि खली साहेबांचे आशीर्वाद खरंच ह्या महाराष्ट्रातल्या खली म्हणून उमेश वसवे यांना आहे। खरं म्हणायला गेलं तर नवकेसरी या न्यूजतर्फे आम्ही आज ह्या पुणे शहराला भेट दिली। पुणे शहराला भेट दिल्यानंतर पुण्यातील काही नामवंत कलाकार असतील आणि त्यांच्या तोंडून ज्यावेळी उमेश भाऊंचं आम्हाला ज्यावेळी नाव समजलं, खरं म्हणायला गेलं तर आम्ही नवकेसरी न्यूजतर्फे उमेश भाऊ महाराष्ट्राचे जे खले आहेत त्यांचे खरंच मनपूर्वक आभार, अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। नमस्कार। आज नवकेसरी या वृत्तपत्राला 15 वर्षाचा जो कालखंड लाभलेला आहे, तो महाराष्ट्रातील असे नामवंत जे कलाकार आहेत, महाराष्ट्रात नामवंत महाराष्ट्राचा जो खली म्हणून आहेत उमेश भाऊ वसवे आहेत, तो उमेश भाऊ वसव्यांना मी नेहमी विनंती करतो की आमच्या नवकेसरी या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाला आपली हजेरी पाहिजे। आणि त्यानिमित्तानं आज उमेश भाऊ आपणाला कशाप्रकारे महाराष्ट्राचे खली आपल्याला शुभेच्छा देत आहे सांगा। सागरदादांना म्हणजेच संपादक सागरदादांना आणि नवकेसरी न्यूज यांनी जे सातत्याने 15 वर्ष काम केलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे, तळागाळातल्या लोकांना, सेलिब्रिटींना शोधून त्यांनी आज TV समोर आणलं आहे, मीडियासमोर आणलं आहे, त्याचा खूप जणांना फायदा झालेला आहे। तर यांना, सागरदादांना आणि पूर्ण टीमला, न्यूजच्या पूर्ण टीमला वर्धापन देण्यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आपण पाहिलं हे होते उमेश वसवे महाराष्ट्राचे खली, आणि खरंच यांचे आशीर्वाद आणि यांची प्रेरणा घेऊन आम्ही नवकेसरी 15 वर्षामध्ये पदार्पण करतो आणि ह्या पुढे असं समाजाचं जे काम आम्ही करत राहू असं म्हणायला। कॅमेरामॅन स्नेहल पाटीलसह मी रिपोर्टर सागर पाटील, पुणे।